नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे शिमग्यासाठी माझ्या गावी चिपळूणला डेरवणला. कोकणामध्ये शिमगा या सणाला एक वेगळाच रंग असतो. आपल्या गावातील ग्रामदेवतेला पालखीत बसून प्रत्येकाच्या घरात नेण्यात येते. होळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थ पहाटे लवकर उठून होळी दहनाची म्हणजे होमची तयारी केलेली आहे. कोकणामध्ये शिमग्याचा सण इतका महत्त्वाचा का आहे? तर प्रत्येकजण देवदर्शनासाठी मंदिरात देवळात जातात, पण शिमग्यामध्ये आमचा देव आमच्या घरी येतो. होळी दहन म्हणजे होम पेटवलेला आहे. या होमामध्ये सगळे ग्रामस्थ आपलं दुःख वेदना जाळून टाकतात आणि त्याच्यातून एक ऊर्जा घरी घेऊन जातात. दिवसभर घरोघरी पालखी फिरून झाल्यानंतर रात्री एके ठिकाणी पालखी नाचवली जाते आणि हा उत्साहवर्धक कार्यक्रम बघण्यासाठी गावातील जवळपास सगळीच माणसं एकत्र आलेली असतात. आणि यासाठी गावातील सर्व लहान मोठे सर्व एकत्र येऊन आपल्या मनातील राग रुसवा दूर करून एकत्र येऊन या आनंदाचा आस्वाद घेतात. आज आमच्या घरी देव येणार आहे, त्याची आम्ही तयारी चालू केलेली आहे. चला बघूया. अंगण सारवण्यासाठी मी शेण आणले आणि मी आणि माझा भाऊ आम्ही पहिल्यांदा हे सारवणार आहे पूर्ण अंगण. हे आम्ही कधीच केलं नव्हतं, पण आम्ही दोघं मिळून प्रयत्न केला आणि चांगल्या पद्धतीने आम्ही ते करू शकलो. अशा पद्धतीने कसं तरी आम्ही ते पूर्ण केलेलं. अंगण पूर्ण सारवून झालेलं आहे. नंतर आंघोळ करून देवपूजा करून घेतली आणि बाकीची तयारी आम्ही सुरू केली. देवपूजा झालेली आहे आणि जिथे पालखी ठेवणार त्याचा बसकार मांडतायत. घरच्या महिलांनी बाहेर अंगणामध्ये रांगोळी काढलेली आहे. लक्ष्मीची पावलं आहेत मोठी मोठी. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. पालखी आता आम्ही आमच्या घरी घेऊन येतोय. ढोल ताशाच्या गजरात पालखी आम्ही आमच्या घरी घेऊन चाललोय. देव ठावरल्यानंतर मनोभावे पूजा अर्चना करून मी परत निघालो मुंबईच्या प्रवासाला.
परत त्या चेंगरा चेंगरीत कसा तरी घुसून बसायला जिथे जागा मिळेल तिथे मारामारी करून बसून कशी तरी मुंबई गाठली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.